कधी कधी असं होतं, वर्षानुवर्षांची मैत्री, एकमेकांच्या सुखदुःखाचे साक्षीदार असलेले मित्र फक्त एका निवडणुकीच्या, एका नेत्याच्या नावावरून एकमेकांशी बोलणं बंद करतात. एकमेकांना नीट ओळखणारे मित्र एका राजकीय विचाराने इतके परके होतात की हृदयात साठवलेले असंख्य क्षणात पुसून टाकतात. पण थांबा, विचार करा. आपण एकाच झाडाच्या दोन फांद्या आहोत. राजकारण म्हणजे वाऱ्याची विशा, कधी इकडे कधी तिकडे, पण मुळं तर आपली तीच असतात ना. राजकीय मत हे मूल्य असू शकतं, पण मैत्री हे मूल्यवान असतं. मतभेद हे विचारांचे आरसे असावेत, जे आपल्याला स्वतःला अधिक चांगलं समजून घेण्यास मदत करतात. पण जर तेच आरसे आपल्यात भिंती उभ्या करत असतील, तर त्या मतांचा उपयोग काय? मित्रा, एक गोष्ट लक्षात ठेव. देशासाठी झटणारे नेता आपण कधी प्रत्यक्ष पाहत नाही, पण जीवाभावाचा मित्र मात्र आपल्या आयुष्याचा भाग असतो. राजकारण येतं जातं, पण आपली मैत्री कायम टिकली पाहिजे. जसं शरीरात रक्ताचे वेगवेगळे गट असतात, पण शरीर एकच असतं, तसंच समाजातही विविध विचारधारा असतील, पण हृदयात माणुसकी आणि मैत्री यांची जागा कायम असायला हवी. मैत्री जपा, विचारांचे आदराने भान ठेवा, कारण शेवटी माणूसपणच सर्वात मोठं तत्वज्ञान आहे. आपल्या दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो. श्रीराम.